नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण मनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी बोलत असतो. रोजच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत जे काही ताणतणाव येत असतात त्याला सामोरं जाण्यासाठी आपण आपल्या मनाची ताकद कशी वाढवायची, पॉझिटिव्हिटी कशी वाढवायची, हा आपला मुख्य विषय असतो. आजचा जो आपला विषय आहे तो बदलांशी जुळवून घेताना आयुष्यात येणारे वेगवेगळे जे बदल असतात त्या बदलांशी जुळवून घेत असताना जो तुम्हाला मानसिक त्रास होत असतो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे आणि स्वतःच्या विचारांना कसं आपण बदललं पाहिजे, हा आपण आजचा महत्त्वाचा विषय आज बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात तर त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी स्पष्ट होतील आणि बऱ्याचशा प्रश्नांची उकल होऊन जाईल, त्याची उत्तरं मिळून जातील. तर आपण बघत असतो की आपल्या आजूबाजूला नेहमीच आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती सुद्धा बदल हे होत असतात. आपल्या आजूबाजूची माणसं बदलतात, त्यांचं वागणं बदलताना दिसतं. आयुष्यामध्ये नवीन माणसं येतात, काही माणसं आयुष्यातून निघून जातात, हा बदल असतो. किंवा आपण एक पालक म्हणून जगताना सुद्धा आपण आपलं मूल जेव्हा 2 वर्षाचं असतं आणि मूल 10 वर्षाचं असतं त्याच्यामध्ये पालकत्वामध्ये सुद्धा तो बदल असतो. किंवा आजूबाजूचं वातावरण जे बदलतं, कामाच्या ठिकाणी तुम्ही असता, कामाची सिस्टीम, कामाची जी पद्धत आहे ती आधी वेगळी असते, आत्ता नंतर असते, त्याच्यामध्ये होणारे बदल असतात. शैक्षणिक पातळीवरचे बदल असतात, व्यावसायिक पातळीवरचे बदल असतात आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा तुमच्या खूप वेगवेगळे बदल होत असतात. त्याला सामोरं तुम्हाला जावं लागत असतं. तुम्ही ज्या माणसांच्या सहवासात असता त्या माणसांच्या मध्ये होणारे बदल किंवा तुम्ही आज वेगळ्या माणसांमध्ये आहात, उद्या वेगळ्या माणसांमध्ये असता किंवा वेगळ्या ठिकाणी तुम्ही राहायला जाता, तर प्रत्येक जो बदल आहे ह्या बदलाशी सामोरं जाताना आपल्याला काही गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या समजून घेऊन आपण आपल्या विचारांमध्ये सुद्धा तसा बदल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बाहेरच्या बदलाशी जुळवून घेणं सोपं जाईल. तर होतं काय, बऱ्याचदा आपण एका विशिष्ट पद्धतीने जेव्हा आयुष्य जगत राहतो तेव्हा आपण काही गोष्टी मनामध्ये गृहीत धरलेल्या असतात की अमुक अमुक गोष्ट ना ही अशा पद्धतीनेच व्हायला हवी. मग ते एखादं काम असेल किंवा कोणाशी असणारा संवाद असेल तर तो आपल्याला ना आपण जे वर्षानुवर्ष करतोय तेच आपल्याला बरोबर वाटत असतं किंवा ते तसंच असायला हवं हे आपण कुठेतरी मनाने गृहीत धरलेलं असतं. आणि मग त्याच्यामुळे होतं काय की जेव्हा वातावरण बदलतं, कामाची पद्धत बदलते किंवा समोरचा माणूसच बदलतो आपल्या आयुष्यात येणारा, तर त्याच्यामुळे त्या माणसाचं वागणं किंवा त्या माणसाची कामाची पद्धत ही वेगळी असते आणि आपण डोक्यामध्ये जी गृहीतकं मांडलेली असतात की जे आत्तापर्यंत आपण करत आलेलो आहे तसंच असायला हवं किंवा तेच योग्य आहे, तर त्या गृहीत धरण्यामुळे आपल्याला ह्या नवीन वातावरणाशी जुळवून घेताना त्रास होतो, नवीन बदलाशी जुळवून घेताना त्रास होतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही हे काही बरोबर नाही आहे किंवा हे असं असायला नाही पाहिजे. मग परत परत आपण त्या जुन्या गोष्टीशी नवीन गोष्टीशी तुलना करायला लागतो. मग त्या तुम्ही नवीन ठिकाणी राहायला गेलेला असता तेव्हा सुद्धा तसंच होतं की आधीच्या ठिकाणी कसं होतं आणि आत्ता कसं आहे, मग आधीचं कसं चांगलं होतं आणि मग आत्ता ह्या गोष्टी नाही आहेत. किंवा लहानपणचे मित्र, मोठेपणचे मित्र, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये बदल असतो. तुम्ही जेव्हा लहान असता तेव्हा तुमचे विचार वेगळे असतात, तेव्हा तुमचं नातं इतरांशी वेगळं असतं. तुम्ही मोठे होत जाता, तुमचे विचार, दृष्टिकोन बदलतात, तुमचं इतरांशी असणारं नातं बदलतं. त्यामुळे बदल हा कुठेच चुकलेला नाही आहे, कुठल्याच पातळीवरती चुकलेला नाही आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पातळीवरती बदल हे होत राहत असतात. आणि आपण जेव्हा आधीच्याच गोष्टीमध्ये गुंतून पडतो ना की नाही जे आधीचं होतं तेच बरोबर आहे, तेच योग्य किंवा तसंच असायला पाहिजे, तर मग आपल्याला नवीन माणसाशी किंवा कामाच्या नवीन पद्धतीशी, नवीन वातावरणाशी जुळवून घेताना खूप त्रास होतो आणि तेव्हा असं वाटतं की नाही हे असं नाही, ह्याच्याशी मला जुळवून घेता येणार नाही किंवा मला हे जमणारच नाही. कारण आपण मनामध्ये पक्की एक चौकट बांधून ठेवलेली आहे आणि त्या चौकटीतच आपल्याला जगायला आवडतं. तो आपला कम्फर्ट झोन बनलेला असतो. आपण नवीन गोष्टी स्वीकारायला तयार होत नाही आणि म्हणून मग त्या बदलाशी जुळवून घेताना जास्त त्रास होतो. मग आता ह्याच्यावरती उपाय काय, तर मुळात आपण आत्तापर्यंत जो आपला कम्फर्ट झोन झालेला आहे किंवा ज्या गोष्टी आपण वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने करत आलेलो आहोत, ज्या माणसांमध्ये ज्या वातावरणात आपण राहिलेलो आहोत त्याची आपल्याला सवय होऊन गेलेली असते मनाला.
पण त्याला गृहीत धरणं बंद केलं पाहिजे की हे असंच आयुष्यभर राहील किंवा राहायलाच पाहिजे. ते राहिलं तर चांगलं आहे, पण नाही राहिलं तर त्याच्याही पेक्षा चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये येऊ शकतात किंवा येणारे बदल हे काही नवीन सुद्धा शिकवून जाऊ शकतात. येणारे बदल आपण जर स्वीकारले तर त्याच्यातूनही काही वेगळ्या गोष्टी आपल्याला आनंददायी मिळू शकतात. हा विचार आपण तिथे ठेवणं महत्त्वाचं आहे, ना की बदल म्हणजे तो वाईटच आहे आणि बदल म्हणजे नवीन गोष्ट आहे तर नवीन गोष्टीशी मला जुळवून घेताच येणार नाही किंवा ते मला जमणारच नाही असं आधीपासूनच मनामध्ये जर ठेवलेलं असेल तर मात्र तो बदल होण्याच्या आधीपासूनच आपल्याला नेगेटिव्हिटी वाढायला लागते आणि तो बदल झाल्यानंतर मात्र आणखीन ती नेगेटिव्हिटी वाढते. म्हणूनच आयुष्यामध्ये येणारा कुठलाही बदल असेल, तो माणसांमधला असेल, परिस्थितीमधला असेल, वातावरणातला असेल किंवा तुमच्या शारीरिक पातळीवरचा बदल असेल, तर त्याच्याशी जुळवून घेताना तो बदल येण्याच्या आधी मनाची आपली तयारी करून घेणं गरजेचं आहे की या बदलाला मला स्वीकारायचं आहे. काही गोष्टी ज्या माझ्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत त्याच्यामध्ये माझा वेळ आणि शक्ती मी घालवणार नाही. ज्या गोष्टी मी बदलू शकतो, ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यावरती माझा भर राहील. जो बदल मी टाळू शकत नाही किंवा जो बदल घडायचाच आहे तो बदल घडतोय किंवा त्याला ॲक्नॉलेज करणं, त्याला समजून घेणं की आता हे अपरिहार्य आहे. मग ते नाईलाजाने स्वीकारण्यापेक्षा ते आपण आनंदाने स्वीकारूयात की ठीक आहे, हा माझ्या आयुष्याचा एक भाग असणार आहे, हा बदल म्हणजे माझ्या आयुष्याचा एक भाग असणार आहे आणि आता या बदलाशी जुळवून घेण्यासाठी मला काय काय तयारी करायला लागेल, काय काय स्वतःच्या विचारांमध्ये बदल करावा लागेल, कुठल्या पद्धतीने नवीन विचार करावा लागेल जेणेकरून त्याच्याशी जुळवून घेणं हे सोपं होईल, सुखकर होईल, ना की त्याच्यातून मनस्ताप होईल. कारण कसंही करून तो बदल आपण टाळू शकणार नाही आहोत, आपल्याला जुळवून तर घ्यायचंच आहे. मग जुळवून घेत असताना मनस्ताप करून ते जुळवून घेण्यापेक्षा जर आपण तो बदल स्वीकारला किंवा तो समजून घेतला की हो हे असं असू शकतं, ह्या गोष्टी मी टाळू शकत नाही किंवा या मी बदलू शकत नाही, मग आता मला या बदलाशी जुळवून घेता येण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे, कुठली तयारी करणं गरजेचं आहे, हा विचार आपण तिथे केला तर तो बदल आपल्याला त्याच्याशी जुळवून घेणं सोपंच आहे. मग ते तुमचे शाळा कॉलेज बदललेलं असेल, तुमची राहण्याची जागा बदललेली असेल, तुमच्या आयुष्यातली माणसं बदललेली असतील, तुमच्या कामाची परिस्थिती बदललेली असेल किंवा तुमच्या शारीरिक पातळीवरती होणारे बदल सुद्धा असतील, कुठलेही बदल असतील तर त्या प्रत्येक बदलाशी जुळवून घेण्यासाठी मनाची तयारी, मानसिकता, त्या बदलांना स्वीकारणं, ॲक्सेप्ट करणं, ज्या गोष्टी बदलणं शक्य आहे त्याच्यावर भर देणं, अट्टाहास सोडणं, हव्यास सोडणं की नाही ते बदलायलाच हवं आणि हा बदल मला जुळवून घेणं शक्यच नाही आहे आणि आता काही होऊच शकत नाही, असा अट्टाहास न करता किंवा त्याच्या मागे न लागता जे सहज शक्य आहे, जे जमणारं आहे त्याच्यावरती जास्त भर देणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे असा वैचारिक पातळीवरचा बदल केला तर बाहेरच्या बदलाशी आपल्याला जुळवून घेणं सोपं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आहे. जास्तीत जास्त लोकांना मदत मिळू देत त्याच्यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.